सहभागी होत आहेत. नीलमताई, तुमचं स्वागत आहे. मला कल्पना आहे की तुम्ही प्रवासात आहात आणि तरी या चर्चेत सहभागी होत आहे. तुमच्याकडे येण्यापूर्वी फक्त एक मुणगेकर सरांना याचं उत्तर द्यायचं आहे त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं, ते घेऊयात. मग तुमचे या विजयातले कदाचित असलेले सहकारी मधुजी बोलतील आणि मग तुमच्याकडे येतो. आता एक तर आपण व्यक्तिगत बाबतींचं माझ्यावर फार प्रेम आहे. ओके, ते परत बोलून दाखवतात. पण प्रश्न तो नाही आहे. काँग्रेस अशा प्रकारचे रिझल्ट्स आल्यानंतर मी मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 42 आणि NCPला 41 जागा मिळालेल्या होत्या. बरोबर. त्याच्यात निम्म्यावर जागा आल्या असं सर्वे दाखवतो. हो. त्याच्यामुळे समजा की 10-15-10-20% मला वाढ होऊ शकेल. तरी सुद्धा ते काही मागच्यात काही जातील असं मला वाटत नाही, असं दिसतं आपल्याला. त्याचा मी जरूर विचार करू. मुख्य मुद्दा जो मगाशी महेशने सांगितला, जो मुद्दा मी सुरुवातीला सांगितलेला होता की नरेंद्र मोदींना निवडणूक कशी जिंकायची याचं एक अत्यंत तंत्र शुद्ध सापडलेलं आहे. ते म्हणजे देशाच्या आणि राज्याच्या खरे प्रश्न जे आहेत, बेरोजगारीचा प्रश्न असेल, औद्योगिक प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना शिस्तबद्ध, परिणामकारक, यशस्वीपणे बगल देऊन भावनिकदृष्ट्या लोकांना खेळवायचं, खेळवणे शब्द वापरतो मी, टू प्ले विथ द सेंटिमेंट्स ऑफ द पीपल, हे तंत्र त्यांनी अवगत केलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की या तंत्राच्या बरोबरच 370 कलम आपण ह्याच्याविषयी वापरलेल्या ह्याच्याविषयी म्हणजे कशाविषयी, काश्मीरच्या विषयी 371 कलम, 372 कलम हे मिझोरामच्या विषयी, नागालँडच्या विषयी आहे. त्याच्याविषयी मला हात लावण्याची इच्छा नाही. पण मुख्य मुद्दा असा की 370 कलम काढण्याचा फक्त प्रश्न नाही आहे. तो काढला तर बुलडोज, पार्लमेंट बुलडोज करून काढला. पण मुद्दा असा आहे, काश्मीरसारखं राज्य जे होतं अगोदर, त्याचं युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश केला. म्हणजे उद्या मुंबई सुद्धा महाराष्ट्रातून वेगळं करण्याचं कारस्थान किंवा अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकतात. एक धोक्यात उत्तर मधुजींच्याकडनं. धोका मला त्यामध्ये वाटतो की मी महेशजींच्या मताशी पूर्ण सहमत नाही. त्याचं कारण असं आहे की केवळ भावनिक राजकारण जर या देशातल्या जनतेनं त्या ठिकाणी विचार करून मतदान केलं असतं, तर या देशातल्या मी तरी 1972 पासून निवडणुका बघतोय, ते त्या ठिकाणी झालं नसतं. दुसरी गोष्ट अशी या ठिकाणी मला आपल्याला अतिशय महत्त्वाची समजावून सांगायचं आहे की या देशातल्या जनतेनं अनुभव घेतलेला आहे की यांनी 10 गोष्टी करायच्या सांगितल्यात. भले त्यांनी 5 गोष्टी त्या ठिकाणी केल्या नसतील, 5च केल्यात, पण आमच्या प्रामाणिकपणाबद्दल यांच्याकडे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शंका यांच्याकडे त्या ठिकाणी घ्यायला जागाच नव्हती. मी असं मान्यही करू शकणार नाही. हो, 370 कलम, 371चा विषय काढला, एकाच वाक्यात उत्तर देतो, ती कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन परमनंट आहे. 371, 372, 370 ही टेम्पररी व्यवस्था होती. दुसरा मुद्दा असा आहे, मी पुन्हा एकाच वाक्यात सांगतो, की तुम्ही या देशातल्या लोकांचा अपमान करताय की त्यांना काही कळत नाही, मतदान कसं करावं, कोणाला द्यावं, विचारशक्ती नाही त्यांची. जर आता हे उलटच झालं असतं, जर आकडे जे आले तर आम्हाला पराभवाच्या त्या ठिकाणी पराभव स्वीकारेल अशा तऱ्हेचं तुमच्या आता एक्झिट पोल आले असते, ते यांना आकडे आनंदाच्या उकळ्या. बघा जनता किती जागृत आहे, बघा जनतेने धडा शिकवला की नाही. म्हणून मला असं वाटतंय की आम्ही जनतेसाठी दैनंदिन जीवन सुखकर व्हावं म्हणून केलेल्या कामाची ती पावती आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. मुणगेकर सरांना याच्यावर बोलायचं आहे आणि ते स्वाभाविक आहे. पण अगदी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत नीलमताई गोरे, शिवसेनेच्या प्रवक्त्या, त्या सुद्धा असणार आहेत. छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.